लय वैतागला जीव आपला तर. काय झालं? काय नाही, काय करताय तुम्ही? भाजी काहीतरी फोडणीला टाकावं म्हणजे लेकरं येते आता शाळेतून. आणि तुमची कुठे गेली? माझी रे गेले की बाहेर. आणि तुमची राहते लेकरं. जाऊ बाई लय वैतागलाय, सकाळपासून रात झाली पण एक घोट चहाचा कोणी विचारला नाही. होय. आपल्याला ठेव बाई गोडभर चहा, नाही तर दिवस असाच गेलाय निघून. होय मग काय बाळ मी करते. हम्म. लेकरा बाळाने वैताग आणलाय. घोटभर चहा पिऊन जा. तुमचं काय चाललंय म्हणलं, जा बाई इथं बोलायला बी कुणाकडे नाही म्हणून आली तुमच्याकडे. होय. चला का ते चहा? दरा बाय रुक्मिण बाई चहा द्या. तुम्ही घेतला का? हो घेतला. कसं अरे झालाय? झालाय बाई चांगला. घरी तर काय सांगू, टाइम सुद्धा भेटत नाही चहा होय. प्यायला. काय ते कामानेच वैताग आलाय. कामाला मी घुसले की नुसतं करू का म्हणते जाऊन झोपती. होय. नुसता जीव घेतल्या आणि केलं बाई. लेकाला सांगायचं की दोन गोष्टी मग. जाऊन द्या बाई, आपलंच लिकुरे कशाला काय म्हणायचं, एवढं लेकराला त्रास नको म्हणून करायचं. दुसरं होय. काय आहे बाई? माझं जाऊन द्या सोडा, माझं तुमचं लय सांगा. चांगलं आहे बाई. माझं तर काय कंडिशन तसंच आहे. हम्म. चल बाई कपट होते. सोन आले म्हणजे म्हणून कोणा चहा करून पाजला काय रुक्मिण बाईला. होय. हा, ठीक आहे, उचलून. जाऊ दे बाई, मी बी जाते. लय काम पडले आणि इकडे सोडून लागते बाई लसूणला. घरी किती केलं तरी काही चीजच नाही. होय. तुझी तरी मदत होईल. आणि खरं सांगू का, कशाला जायचं इथं ना, खाण्यापिण्याला पोट सापडायचं, पाणी वेगळं, सगळं सगळं हायब्रिडच बघ. ती गावाकडचं कसं जरा फरक पडतो. आणि मिसरी संपली म्हणून म्हणलं काय जा. गळा वैताग तुझा मिसरीचा तरी. अगं बाई, मिसरीसाठी चाललीच काय? मग काय करू बाई? हा, हे तर नाही काय मिळत. जाणार आहे बाई. जायचंच आहे काय की मग त्याला बाय. हा पण म्हणणार नाही मिसरीचं कारण. मला जायचंय गावात.